तो लास्ट पार्ट मध्ये आपण बघितलाय की रॅशनल नंबर काय आहे, इरॅशनल नंबर काय आहे, त्याचे फॉर्म कसे असतात. आता आपण सॉल्व्ह करायचं ट्राय करूया एक्झरसाइज 1.1. पण त्या अगोदर एखादी एक्झाम्पल आपण चेक करूया की ते कोणतीही गोष्ट एखाद्या लाईनवर कशी ड्रॉ केली जाऊ शकते. सो हिअर शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. आपल्याला समजा एक लाईन दिलेली आहे, आपण समजूया एक लाईन दिलेली आहे आणि ती लाईन आपण लाईक इथून घेऊया 0, 1, 2, 3, -1, -2, -3, -4. हे प्रत्येक जे आहे ते एक एक सेंटीमीटरची युनिट आहे, आपण समजूया एक एक युनिट आहे. आणि आपल्याला कोणी म्हटलं की दाखवा 1 दाखवा, 2 शो करा, -1 शो करा, -2 शो करा, तर आपण डायरेक्टली शो करू शकतो या पॉइंटला आहे, या पॉइंटला आहे, या पॉइंटला आहे म्हणून. पण जेव्हा गोष्ट येते फ्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शन म्हणजे रॅशनल नंबर्सला आपल्याला नंबर लाईन वर दाखवायची, त्यावेळेला कसं करायचं. सो फर्स्ट फॉर्म आहे की आपल्याला चेक करावं लागणार डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर काय आहे ते इथे चेक करा की याचा डिनॉमिनेटर आहे 3, 3, 3, 3, 3. सो प्रत्येक याचा जेव्हा m/n फॉर्म आहे तर हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. आणि डिनॉमिनेटर मोस्ट ऑफ द टाइम काय असतो, सेमच असतो. 90 to 95% आपण काढलं तर डिनॉमिनेटर हा नेहमी सेम आहे. आता येऊया आपण की जर डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण इथे डिनॉमिनेटर लिहिलं 3. सो आपल्याला अंडरस्टँड करायचं की कोणत्याही युनिटला हा जो एक युनिट आहे हा डिवाइड करायचा इक्वल टू दिस डिनॉमिनेटर, म्हणजे डिवाइड each unit in किती आहे डिनॉमिनेटर 3 इक्वल पार्ट्स. आता 3 इक्वल पार्ट्स मध्ये जेव्हा आपण याला डिवाइड करू तेव्हा कसं होईल, तर आपण आता एक ओरिजिनल लाईन घेऊया ते तुम्हाला समजेल. आता ही जी लाईन आहे स्टार्ट करूया इथून 0. एक युनिट म्हणजे स्केलनी मोजायचं 10 लाईन्स, 1, 2, 3, 4 and 5. मायनस मध्ये पण येऊया आपण, -1, -2, -3, -4, -5. आता आपल्याला काय म्हटलं की डिवाइड इच युनिट इन 3 इक्वल पार्ट्स. सो आपल्याला काय करायचं की इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायला गेलं 1 ला तर किती होईल 0.3. सो 0.3 ची वन लाईन, 0.3 ची वन लाईन. सो 1, 2 आणि 3 इक्वल पार्ट्स झाले या याच्यात, 1, 2 आणि 3 इक्वल पार्ट्स. देन अगेन 0, 1, 2, 3 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं. तसंच निगेटिव्ह साईडला 0.3, 0.3, 0.3, 0.3, 0.3, 0.3, 0.3, 0.3 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे की फर्स्ट आहे 2/3. तर काय करायचं, मोजायचं आपल्याला की किती, याच्यानंतर आपल्याला कळत आहे की 2 कुठे येतो. तर हे पॉइंट्स मोजायचे 0, 1, 2. इथे येतं 2/3 हा जो पॉइंट आपण याला ए देऊ शकतो. आता येऊ 4/3. 4/3 म्हणजे 0 पासून मोजायचं 0, 1, 2, 3, 4. सो हा जो पॉइंट आहे ज्याला आपण बी म्हणतो हा आहे 4/3. मग येऊया 7/3. सो 4 इथे झाले, 5, 6 आणि 7 हा जो पॉइंट आहे सी 7/3. मग येऊया -2/3. 0 पासून आपण मोजत आहोत 0, 1, 2. सो हा जो पॉइंट आहे हा बी आहे -2/3. मग येऊया 4/3 मायनस
सो 0 1 2 3 4 आणि हा जो पॉइंट आहे हा आहे -4/3. सो या पद्धतीने आपण काय करतो, लाईन ड्रॉ करत आहोत. सो बेसिकली कोणताही रॅशनल नंबर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर त्याचा डिनॉमिनेटर चेक करायचा आणि डिवाइड इच युनिट इन अ इक्वल पार्ट्स. इच युनिट म्हणजे ते एका सेंटीमीटरचे असतात, ते डिवाइड करायचे इक्वल पार्ट्स मध्ये. आता येऊया एक्झरसाइज मध्ये. सो आपल्याकडे फर्स्ट क्वेश्चन आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. सो ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर द एक्झाम्पल. सो आपल्याला चेक काय करायचंय, फर्स्ट चेक करायचं आहे डिनॉमिनेटर. फॉर द सोल्युशन चेक द डिनॉमिनेटर. या क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटर काय आहे तर 2 आहे. डिनॉमिनेटर इज इक्वल टू 2. सो आपल्याला काय करायचंय, इच युनिट, प्रत्येक युनिट आपण जे आता शिकलो की एका सेंटीमीटरचा एक युनिट आहे, तो युनिट किती डिवाइड करायचा आहे तर इक्वल पार्ट्स मध्ये. सो डिवाइड each unit in 2 equal parts. आता 2 इक्वल पार्ट्स मध्ये, पण त्यासाठी आपण एक लाईन ड्रॉ करणार. आता एक लाईन आहे आपल्याकडे, मिडल मध्ये घेऊया 0, प्रत्येक युनिट घेऊया 1 2 3 4, -1 -2 -3 -4. आता आपल्याला किती पार्ट्स डिवाइड करायचे, 2. सो 1 ला डिवाइड केलं तर हाफ होईल, 1 आणि 2, 2 पार्ट झाले, 1 आणि 2 1 आणि 2 1 आणि 2. सेम निगेटिव्ह साइडला 1 आणि 2 1 आणि 2 1 आणि 2 1 आणि 2. सो प्रत्येक पार्ट काय झाला, युनिट काय झाला, इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. आता आपली पहिली व्हॅल्यू काय, 3/2. सो 3/2 आपल्याला इथून मोजायचं आहे, 0 1 2 आणि 3. हा जो पॉइंट आपण याला A देऊया, 3/2. देन 5/2, 0 1 2 3 4 5. हा जो पार्ट आहे ज्याला आपण B म्हणतो, हा झाला 5/2. देन -3/2, 0 पासून निगेटिव्ह साईडला जायचं आहे आपल्याला. सो 0 या साईडला जायचंय, 0 1 2 3. सो हा जो पॉइंट आहे आपण याला C देऊ आणि हा झाला -3/2. या पद्धतीनं हे क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता येऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय की शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ सेपरेट लाईन्स. आपल्याला स्टार्टिंगला काय चेक करायचंय, व्हॉट इज डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर काय, डिनॉमिनेटर आहे 5. डिनॉमिनेटर इज 5. सो डिनॉमिनेटर 5 आहे. आता आपल्याला सेम काय करायचंय, एक मिडल मध्ये 0 घ्यायचा आहे, 1 2 3 4 5. या पद्धतीने आपल्याला काय घ्यायचं, युनिट्स घ्यायच्या, -1 -2 -3, हा जरा मोठा घ्या, -3 -4 लाईक दिस, -5. आता आपल्याला माहिती आहे की 5 आहे. आपल्याला काय करायचंय, डिवाइड each unit in a 5 equal parts. आता 5 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचंय तर आपल्याला किती येईल, 0.2 0.2 1 2 3 4 and 5. So 4 parts, 1 2 3 4 आणि हा 5, 1 2 3 4 आणि हा 5. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, ड्रॉ करायचंय. 1 सो 1 2 3 4 and 5, 1 2 3 4 5 लाईक दिस. आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं किती पार्ट्स मध्ये तर 5 पार्ट्स मध्ये, 5 इक्वल पार्ट्स मध्ये. तुम्ही स्केलनी मोजून करायचं आहे, आय डिड इट डायरेक्टली.
स्केलनी मोजून तुम्ही घेतला प्रत्येक याला असे पॉइंट्स, राईट. आता पहिलं काय 7/5. सो आपल्याला मोजायचं 7 पॉइंट्स. 0 1 2 3 4 5 6 7. हा जो आहे याला म्हणतो आपण 7/5. आपण इथे ए देऊया. मग आहे -2/5. 0 1 2. हा जो आहे याला देऊ आपण -2/5. मग येऊया -4/5. 0 1 2 3 4. हा जो आहे -4/5. या पद्धतीनं आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. आता येऊया थर्ड क्वेश्चन वर. सो थर्ड क्वेश्चन काय म्हणतात की 5/8 11/8. आता मी तुम्हाला समजण्यासाठी थोडी मोठी लाईन्स युनिट जे आहे ते मोठे मोठे घेतो, पण तुम्हाला सेम स्केलनी मोजूनच घ्यायचे. सो मी 1 घेतलाय, 0 1 2 and 3. 1 2 and 3. लेट्स आता आपल्याला काय चेक करायचंय, डिनॉमिनेटर. सो चेक द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आहे 8. सो आपल्याला काय किती पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागणार आहे. सो डिवाइड each unit in 8 equal parts. म्हणजे इथे ज्या 10 लाईन्स आहेत त्या 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायच्या. म्हणजे एक लाईन 1.1 ची वगैरे 0.11 समथिंग येऊ शकतं. तर आपण 8 इक्वल पार्ट्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 सॉरी सो 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता आपल्याला काय म्हटलंय 5/8. सो वी नीड टू चेक -5. सो 0 पासून निगेटिव्ह साईडला -2 सो 0 पासून निगेटिव्हला म्हणजे 1 2 3 4 5. हा जो पॉइंट आहे ए याला म्हणतो आपण -5/8. आता समोर येऊया. आता काय दुसरं 11/8. सो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हा जो आहे याला म्हणतो आपण बी पॉइंट 11/8. या पद्धतीनं आपण थर्ड क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. आता येऊया प्रॅक्टिस सेटचा. हा जो क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द नंबर लाईन. आतापर्यंत आपल्याला नंबर लाईन काढायची होती. आता ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपल्याला एक नंबर लाईन ऑलरेडी दिलेली आहे आणि आपल्याला ऑब्झर्व करायचंय की काय काय आहे याच्यामध्ये. तर चेक करूया. तर 0 पासून हा 0 to 1 हा एक युनिट आहे, सिंगल युनिट, राईट. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल 0 1 2 3 and 4. सो इथे काय झालं की डिनॉमिनेटर हा नेहमी काय असणार आहे, 4 असणार आहे. आता 4 पॉइंट्स आहे म्हणजे आपल्याला माहित झालं की खालचा पॉइंट्स काय आहे, तर वरचे पॉइंट्स जे काही मोजायचे आहेत ते मोजून आपण इथं लिहू शकतो. सो विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. सो बी ला कोणता नंबर येतो याला, तर आपण चेक करूया. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10/4. 10/4 is the answer. Now which point indicates the number line? So तुम्हाला हे जर माहिती असेल कसं सॉल्व्ह केलं जातं, तर 4 into 1 plus 3 divide by 4. कारण की डिनॉमिनेटर हा 4च असणार आहे. 4 1 जा 4 plus 3 divide by 4. So 7/4.
सो 7/4 म्हणजे काय, तर 0 1 2 3 4 5 6 7. हा जो सी पॉइंट आहे हा काय आहे, आपला इंडिकेट करतो या पॉइंटला सी पॉइंट. आता state whether the statement the D denotes the number 5/2 is true or false. the D आहे मोजूया. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. सो आपण करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सो आहे तो 10. सो आपण मोजूया 10/4 आणि याला जर डिवाइड केलं तर होतं 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4. सो आन्सर येतं 5/2 अँड इट इज अ ट्रू. सो थँक्यू. आज आपली फर्स्ट एक्सरसाइज संपली आहे. आपण येऊया नेक्स्ट एक्सरसाइजवर. थँक्यू.